नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. खारपाडा येथे भीषण अपघात, 2 तरुणांचा जागीच मृत्यू. बेफाम डंपर संस्कृती पुन्हा ऐरणीवर. मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा गावातील पोलीस चौकीसमोर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेने पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावरील बेफाम डंपर वाहतूक, अतिरेक माल वाहतूक आणि प्रशासनाच्या कथित दुर्लक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदित्य किशोर बल्लाळ आणि यश मुकेश बल्लाळ, मूळ रहिवासी पाचांबे, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, सध्या वास्तव्य विक्रोळी, मुंबई, हे दोघे युवक दुचाकी क्रमांक MH03FE 5143 वरून कोकणातून मुंबईकडे परत जात होते. रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान खारपाडा येथे पोहोचतात डंपर क्रमांक MH46BS 3604 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार डंपर चालक गौतम लक्ष्मण महंतो हा मद्यधुंद अवस्थेत असून अतिवेगाने वाहन चालवत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अपघातानंतर महामार्गावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दादरी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार ब्राह्मणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी या अपघातासाठी डंपर चालकांचे निष्काळजीपणा आणि बेदरकार वाहन चालक वृत्ती कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. मात्र हा अपघात केवळ एका चालकाचा गुन्हा नसून संपूर्ण व्यवस्थेचा अपयशाचे प्रतीक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.